तर इथे मी 2 तास हरभऱ्याची डाळ पाण्यामध्ये भिजत घातलेली होती. 2 तासानंतर आपण डाळीमधील सर्व पाणी काढून घेतलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून आपल्याला हे पाणी न घालता वाटण करून घ्यायचं आहे. तर हे जाडसर वाटण करून घ्यायचं आहे, जास्त पेस्ट बनवायची नाही. तर इथे आपलं हे जाडसर वाटण तयार करून झालेलं आहे. एका बाउलमध्ये आपण आता हे सर्व वाटण काढून घेऊया आणि या वाटणमध्ये आता आपण थोडासा कढीपत्ता अर्धवट असा चिरून घालणार आहोत. नंतर इथे भरपूर असा कांदा घालायचा आहे आणि भिजवून घेतलेली थोडीशी डाळ मी बाजूला काढून ठेवलेली होती ती घालायची आहे. इथे थोडीशी हळद, चवीपुरते मीठ, धना जिरा पावडर आणि इथे लाल मिरची पावडर घालायची आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचे वडे आता आपल्याला बनवायचे आहेत. जर बाइंडिंग होत नसेल तर इथे थोडंसं तांदळाचं पीठही वापरू शकता. तर इथे हे परफेक्ट प्रमाण झालेलं आहे, त्यामुळे मला इथे तांदळाच्या पिठाची आवश्यकता लागलेली नाही. तर हातावरती आपल्याला असे जाडसर थोडेसे चपटे वडे बनवायचे आहेत. सर्व वडे इथे तयार झालेले आहेत बनवून. आता गरम तेलामध्ये आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. तर तेलाचं टेम्परेचर एकदम हाय पाहिजे, तेव्हाच वडे आपले छान असे खमंग कुरकुरीत तळले जातील. तर दोन्हीही बाजूनी आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहेत. तर कलरही चेंज झालेले आहेत, वडे मस्त असे फुगलेले पण आहेत, छान कलर आलेला आहे. आता हे वडे सर्व आपण काढून घेऊया. तर हे डाळ वडे तुम्ही दह्याची चटणी किंवा पुदिन्याची चटणी किंवा असेही खाऊ शकता. डाळ वड्यावरती मी